ओके हां नमस्कार. मी डॉक्टर सतीश करंडे. मी सोलापूर जिल्ह्यातून आलो आहे. पंढरपूर तुम्ही आलाच असाल, तुमच्यापैकी आलेत का पंढरपूरला? कोण? पंढरपूरच्या शेजारी माझं गाव आहे, खेडेगाव, शेटफळ म्हणून. आणि आज मिलिंद सर येणार होते, परंतु त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ते आले नाहीत. आणि आम्ही खास तुम्हाला भेटण्यासाठी सोलापूरवरून मी आलेलो आहे. आपल्याला थोडं तुमची शेती पद्धती, पीक पद्धती या विषयाची चर्चा करायची आहे की कशा पद्धतीची पिकं आहेत वगैरे. तर माझं पहिलं प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमच्याकडे कोणती कोणती पिकं असतात? गहू, भुईमूग. आणि पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यात भात, नागली, उडीद. भात जास्त असतो. भात, नागली, उडीद राहतात ते. बरं. भात किती येतो एकरामध्ये? तरी सरासरी वातावरणावर आहे. काही पिकं जास्त चांगले आले तर नंतर रोगराई पडते, तेव्हा उत्पन्न कमी होऊन जाते. काही पावसात जास्त होतोय. बरं. तरी चांगला हंगाम म्हणजे ह्या वर्षी खूप चांगलं पीक आहे म्हणलं, त्या वर्षी किती होतं एकरात? तरी साधारण 10-12 क्विंटल. 20-25 म्हणजे एकरात 10 क्विंटल होतं एकरामध्ये. आणि त्याला उत्पादन खर्च किती येतो सगळा? उत्पादन खर्च त्याच्यापेक्षा जास्त येते. आता मजुरी पण वाढली, खताचे भाव वाढले, ट्रॅक्टरचा तास वाढले. जेव्हा खताचे गुण 500-600 असेल, जेव्हा खताचे गुण 500-600 तास आहे तुमच्याकडे? 1000 रुपये तास. सगळ्या कुठलंही काम, रोटावेटर असो, नांगरणी असो, सगळं हजारच. मग आता गहू निघाल्यानंतर तुम्ही काय भात निघाल्यानंतर गहू आणि हरभरा करता का? भुईमुगी करता? गहू भुईमुग. त्याचं कसं उत्पादन आहे गहू भुईमुगाचं? जास्त नाही करते, विक्रीच्या लागे नाही करते. खाण्यासाठीच? भुईमुग विक्रीला? फक्त भुईमुग ते विक्रीला. भुईमुग किती निघतो एकरात? तिचा अंदाज येत नाही. छोट्या गोणी राहते, 20-25 किलोच्या गोणी राहते. किती गोण्या निघतात त्या? तरी साधारण करीब 50. बाकीची पोत्याला जशी मेहनतीवर राहते. नाही, चांगल्यात चांगलं किती निघतात? जर समजा 20 किलो बियाणं फिरला तर आपण जेमतेम 25 ते 30 गोणी निघतील. 25 ते 30 म्हणजे साधारण 10-12 क्विंटल. नाही, 10-12 क्विंटल नाही बरं. 25 गोण्या म्हणल्यावर 25. आता 4 गोण्या दिल्या ना 1 क्विंटल सरासरी. जेमतेम 5-6 गोण्या टाकल्या तेव्हा 1 क्विंटल बरं. ते ओल्या वाळलेल्या. म्हणजे थोडक्यात खरीपातली म्हणजे पावसाळ्यातलंही पीक जास्त उत्पादन देत नाही आणि रब्बीतलंही उत्पादन देत नाही. मग तुम्ही दुसऱ्या पिकाचा विचार नाही का केला? दुसरे पिकं घ्यायला घेणार, पाण्याची उपलब्धता तेवढी नाही. लाईट धरणात भरपूर पाणी आहे. पाण्याची तर सोय आहे म्हणा या गावाला. जागेमुळं जे आहे ना, तर 3 दिवसात पाण्यावर वस्तू येते, तेवढी लाईट जागा नाही. पाण्याचा पुरवठा नाही. लाईटची लोड शेडिंग राहते. 8 तासाची लाईट राहते. 8 तासाची लाईट राहते. कधी कधी 2 तास मध्ये जाते. जेमतेम 5 ते 6 तास भेटते शेतकऱ्याला. तेवढ्याच्यात पाणी कव्हर होत नाही भरायचं. पाणी पुरवठा कॅनलकडे काही एवढं क्षेत्र नाही, जास्त उचल पाणी. कॅनॉल आहे तुमच्या इथं? कॅनल 3 किलोमीटरचं आहे, पण त्याच्या खाली एवढं क्षेत्र येत नाही. शेतकरी आहेत जेमतेम 10-12 एकर असेल क्षेत्र. आता तुमच्यापैकी पाण्याची सोय असणारी किती जण आहे तुम्ही? तुम्हाला आहे का पाणी? पाणी आहे ना, विहीर का? इथून धरणातलं नेलं. धरणातलं. या काकांना आहे पाणी सोय नाही. तुम्हाला आहे का? तुम्हाला पाणी आहे? पाणी नाही. बरं. मग मला असं म्हणायचं आहे की आता तुमचं भात, गहू, हरभरा हे परवडत नाही, जरा बऱ्यापैकी थोडा भुईमूग परवडतोय. मग तुम्ही भाजीपाला पिकं का घेत नाही? मार्केट लांब आहे, इथून नाशिक जावं लागते. सगळे शेतकरी करत नाही ना भाजीपाला. 1-2 जण आहे की त्याला गाडीची व्यवस्था नाही. भाजीपाल्याला खर्चही जास्त आहे, भुईमुगाला खर्च थोडा कमी येतोय, पण उत्पादन जास्त असेल. उत्पादन जास्त आहे.
भाजीपाल्यात हा भाजीपाला. तुम्ही तुमच्यापैकी कोण भाजीपाला घेत नाही? बरं. म्हणजे तुमच्या गावातच कोण घेत नाही भाजीपाला? भाजी किरकोळ असतो असं. आता सध्या आम्ही दुधी लावलेला आहे पण मार्केटलाच मग देतो. जास्तीत जास्त वाल दुधी तुम्ही लावलाय का पहिल्यांदाच? नाही मागच्या वर्षी होते. बर बर बर. किती लावलाय? काय नाही 400 झाडं आहेत. 400. आणि त्याला मांडव केलाय का? हा मांडव केलेला आहे. त्याला किती खर्च आला मांडवला? 5-6 हजार रुपये. 5,000. म्हणजे लाकूड आणि तारा ओढलीत का कसं? हा तारा वडेल आहे तर हां. कोपराचे बांबू आहे तर त्याला तार वडेल आहे त्याची मधीनं अशी पट्टी भरेल आहे. बर बर. मागच्या वर्षी कसं झालं तुमचं उत्पादन? मागच्या वर्षी उत्पन्न चांगला निघला तर पण पाऊस पडला ना मे महिन्यातच मग त्याच्यानी मुळी चोकअप झाली त्याचे मग शेतात नाही चाला काय होऊन गेलं. पण तरी फायदा झाला असेल. हा फायदा झाला तर म्हणजे बाजार भेटला तर 650-700 रुपये जाळी चालली ती तेवढे. 750 रुपये? 600-650 रुपये जाळी चालली ती तेवढे. बर बर. आपलं नाव काय? चंद्रकांत आली तेवढे. चंद्रकांत चौधरी. बरं. मागच्या वर्षी पहिल्यांदा केलता त्यामुळे पुन्हा या वर्षी केला तुम्ही? हा केलाय. आता सध्या माल चालू आहे. चालू आहे. भाव चांगला आहे आता ना आता बाजार घसरलाय थोडा. तरी कसं आहे? 200-250 रुपये. काय 10 किलो? नाही, 18 ते भोपळे टाकायचे. राहते नग. कॅरेटवर राहतो. कॅरेटवर आहे. नगावर ते नग. आणि त्या पॉलिथिनमध्ये टाकावे लागतात का तुम्हाला? प्लॅस्टिकच्या पन्नीत प्लॅस्टिक हा त्याच्यात टाकायचे. पिशवी तर तसे मग पेपरमध्ये गुंतवून तशी किती किलो होतं तरी तो 18 भोपळे? ते काय एवढी पण तशी साईज वजन नाही लागलं. नाही वजन नाही कोणी करत इकडे. वजन नाही फक्त नाही नगावरच, आमच्याकडे नगावरच आहे. नगच टाकायची फक्त 18 नग टाकायची चालतं. 18 नग 18 नग टाकायचे 250 रुपयाला. 250. कधी कधी ते कमी भावात जातं ते जसा मार्केटला बाजार फुटला तसा. मालाच्या आवकवर राहते. पण मग तुम्ही मागच्या वर्षी जे भोपळा केला होता ते शेतात त्याच्या आधी काय केलं? त्याच्या अगोदर भुईमुग होतं. मग तुम्हाला मागच्या वर्षी भुईमुगापेक्षा भोपळ्याचे चांगले झाले पैसे? नाही ते 4च पुढे केलं पाऊस पडला म्हणून चोकाप झाली. नाही नाही नाही. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही तिथं पूर्वी भुईमुग करत होता पण मागच्या वर्षी तुम्ही तिथं भोपळा केला. मग तुम्हाला भुईमुगापेक्षा भोपळ्यामध्ये बरं राहिले का पैसे? नाही म्हणजे भोपळ्यात ना मला साधारण मी 50,000 रुपये केले ते. 4च पुढे केले ते 50,000 रुपये झाला तर मला भाव भेटला असता ना बाजार. हां हां. 4च पुढे फक्त केलं. बरं बरं. तेवढ्यात भुईमुग किती झाला असता? तेवढे साधारण भुईमुगाची शेंगा ना त्याच्यात 20-25 गोणी निघत्या. 20-25 गुणे म्हणजे किती किती हजाराचा झाला असता? ते भावावर आहे ते कधी 800 रुपयाला. नाही भाव मीडियम दोन्हीचा आहे, भोपळ्याचाही मध्यम भाव पकडायचा आणि 25 भुईमुगापेक्षा भोपळा परवडतो. हां 60 पुढं आहे. आणि ते भोपळ्याचे कसं आहे मेहनत जास्त. मेहनत जास्त. कष्ट जास्त आहे, कष्ट जास्त. फवारणी करावी लागते. हा हो. आणि सरळ वाढतो का काय हे होतो? नाही बाकीचे शेट्टनवाले येत आहे ना मग त्याला ते असे औषधं वगैरे आता निघले सगळे कॅल्शियम काय ते असं हां. मग ते सोडले का मग थोडी सरळ होते. बर. तुम्हाला भोपळा पीक कसं सुचलं? म्हणजे भोपळाच का घेतला तुम्ही, टोमॅटो का घेतलं नाही? टोमॅटो ना आमच्या इकडे आम्ही पहिले पूर्वी करत होतो पण 5 वर्ष डायरेक्ट असे झाडा सुकत आहे. टिकत नाही. मर रोग सुकवा येतो जास्त. असं का? वांग्यावर माझ्या जमिनीत वांगा टाकून आहे ना ते डायरेक्ट सुकवाच येतो. त्यामुळे बंद केलं. हां. तुम्ही घेत होता अगोदर हा अगोदर मी करत होतो ना. टोमॅटो? टोमॅटो वांगे अजून कोण करत होतं टोमॅटो? तुम्ही? आता आहे करत आहे. सुकवायचं त्याच्यामुळे चालू वर्षी नाही केलं. बरं. कशामुळे येतोय सुकवा? काय ते कोणतं कॅल्शियम कमी पडतं त्याच्यामुळे एक दोन बांधणी केल्या ना हां हां. का नंतर सुकायला लागतं फळावर आल्यावर. फळ चालू झाला. फळ चालू झाला का मरायला चालू होते. मग तुम्ही काय केलं परत? चालू वर्षी नाही तांबाटी केलीच नाही चालू वर्षी. भाजीपाला काहीच केलं? काहीच केलं नाही. म्हणजे भाजीपाला बंदच केला तुम्ही? हा बंदच केलं. आता परत सुरू करणार आहात? हे पाणी इतर भाजीपाला क्षेत्राला आहे ना पाणी जास्त लागतं. भुईमुगाला कसं जेव्हा ते 15 दिवसांनी पाणी भरलं तरी ते दम मार. आणि जास्त लांब क्षेत्र असल्यामुळे काय पाण्याची सोय आहे म्हणाले? पाण्याची लाईट साथ देत नाही नाही ना. ना सध्या. 8 तासाची लाईट राहते त्याच्यात 2 तास गायब राहते. 4-5 तासाचं किती क्षेत्र ड्रीपवर करत नाही का तुम्ही? नाही ड्रिपवर. कशामुळं? ड्रीपवर सोपं पडतं. पहा काय होतं की वाल फिरवला
कधी का लाईट येणं चालू राहतं. चांगलं आहे. कसं आहे लांबणीच्या पाईपलाईन आहेत, 2.5 3 किलोमीटरच्या पाईपलाईन आहेत. किलोमीटरपर्यंत पाईपलाईन आणि तिथं ड्रीप वर करायला ते चान्सेस आहे. ड्रीप वर करायसाठी ना त्याला एक तर बोर पाहिजे, नाहीतर तळ एखादा असला त्याच्यावरतून मोटर टाकून ते ड्रीप वर केलं. एवढ्या अंतरापासून ते ड्रीप विहीर आहे का तुम्हाला? विहीर आहे ना? नाही ना, विहीर नाही. विहिरीला इकडे पाणीच लागत नाही सर. नाही नाही, तसं नाही म्हणत मी. आता आमच्याकडं काय करतात, आता आमचं तर तुमच्यापेक्षा दुष्काळी भाग आहे सोलापूर. आमच्याकडं काय करतात की आता शेततळी झालेत भरपूर, पण पूर्वी लोक पाईपलाईननी विहिरीत पाणी सोडायचं आणि विहिरीच्या पाण्यावर ड्रीप चालवायचं, आता म्हणजे इकडे पाईपलाईन करून विहिरीत. उदाहरणार्थ यांच्याकडे विहीर आहे, विहीर आहे पण तिथं कनेक्शन नाही ना काही. लाईटची सोय नाही शेतांकडे. लाईटची एक सोय नाही आणि जिथं आहे तिथं 8च तास आहे. 8 तास 8 तास ते 8 2 तास तास गायब जे- राहते. हा? 8 तास नाही 1-2 तास गायब राहते. यातूनही वेळेवर गेलं तर कधी म्हणजे तुम्हाला लाईटची सोय असेल तर तुम्ही पण यांच्यासारखा भोपळा वगैरे केला असता. 2-2.5 किलोमीटरची लाईन आहे, त्यामुळे पाण्याचा एवढा पुरवठा होत नाही. लाईट अभावी समजा 6 तास भेटले, 6 तास टोमॅटोला कसं द्यायचे पाणी? टोमॅटोला ते समजा पावसाचंही पाणी राहते, वरचंही पाणी राहते, याचंही हे साधन राहते, ते होते पाणी. मग एक अर्धा पाणी जर भरायचं ठरला तर मग मोटरीचा पाणी भरता येतं. पुन्हा तर वरच्या पाण्यावर तांबाटी निघेल. पण आता मला काय म्हणायचं आहे की तुमचं लाईट कमी असणं, ड्रीप नसणं आणि पाणी साठवायला तुमच्याकडे साधन नसणं, हे 3 मुख्य अडचणी वाटत आहेत मला. आता तुम्ही 2-2.5 किलोमीटरवरनं पाईपलाईन किती इंची केलेली आहे तुमची? किती इंच आहे? 3 इंच आहे. 3 इंची. ती किती आठवड्यातून किती तास चालती? तर सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी 8ला चालू होईल, संध्याकाळी 4 पर्यंत. खूप झालं की पाणी हो. त्याच्यात रेग्युलर लाईट राहत नाही ना. नाही, आठवड्यातून म्हणलं ना मी, रोज नाही म्हणत मी. म्हणजे मी असा विचार करतोय की समजा तुम्हाला शेततळं मिळालं योजनेतनं किंवा विहीर मिळाली, तर तुम्ही ते पाणी विहिरीत ओतू शकता आणि जशी लाईट येईल तसं त्याच्यावर ड्रीप चालवू शकता. ड्रीपच नाही का तुमच्या गावाला कुठं? ड्रीप आहे समजा, आपण जरी साठा केला ना, शेताकडे लाईट नाही ना, तर जेवढा अपरिसर आहेत ना शेताचं लाईट कोणाचं नाही, एवढे धरणाच्या कडेला आहेत, पाणी तुम्ही भिमुगाला कसं देताय? मला तुमचा प्रश्न अजून लक्षात आला नाही. डायरेक्ट बाऱ्यावरती डायरेक्ट बाऱ्यावरती जेव्हा तिथून लाईट जिथून पाईपलाईन केली तिथूनच पाणी देतात. आता इथून पाणी उचललं ना, इथून डायरेक्ट बाऱ्यावर पडायचं आणि बाऱ्यावरूनच भरायचं. म्हणजे जेव्हा लाईट म्हणजे येईल कसं तेव्हा ते म्हणतायत चालू मला आहे. कळायला नाही. आता इथं पाईपलाईन आहे ना, नाही, तुम्ही पाईप कुठून पाणी उचलताय? तर इथून धरणात धरणात लाईट आहे तिथं, तिथून उचलताय आणि डायरेक्ट शेतातच सोडताय शेतातच पाणी. आणि तुम्हाला शेतात लाईट नाही, शेतात लाईट कुणालाच तुम्हाला? नाही कोणा. असं कसं असेल हो? असं कसं असेल ना? लाईट फक्त आम्हाला फिरून घेऊ आपण वाटलं. सिंगल फेज आहे तुम्हाला. बाकीच्यांना आहे, बाकीच्यांनी जे सौर बसवले. हा, तेच म्हणतोय मी. आता आपल्याकडे सौर आहे ना, असं नाही, सौर आहे. आता 2 महिन्यापासून खराब झालाय, टाटाचा आहे, ओसवालची मोटर आहे. 2 महिन्यापासून इतका परेशान झालोय का ते समोरचे कंपनीवाले आहेत ना, ते फोनही उचलणार नाही, काही नाही. 2 महिन्यापासून ते बंदच आहे. ती पण अडचणी होऊन जाते. आता 5 वर्ष झाली तर कंपनीवाले म्हणतात मुदत संपली, मुदतीत होणार नाही. नाही, मला स्वतःला ना, आता मी शेतकरी कुटुंबातलाच आहे बरं का, मी म्हणूनच म्हणलं आपली काही मीटिंग नाही गप्पा. मला स्वतःला लाईट नाही या कारणास्तव शेतीचं पीक पद्धती बदलली हे माझ्यासाठी नवीनच उदाहरण आहे. पण सर काय झालंय, म्हणजे आता पहा, तुमच्या गावाला बऱ्यापैकी लाईट असणार आहे, तुम्ही तिथं धरणावरनं पाणी आणताय म्हणल्यानंतर तुम्हाला इथं कनेक्शनच नाहीत का? विहिरीला कनेक्शनच नाही कुणाच्या? कनेक्शन डायरेक्ट इथेच धरणाजवळ. जवळच आहे ना, आम्हाला सुद्धा खाली धरणाच्या खाली एक पूल आहे ना तिथं, तिथपर्यंतच आहे. तिथून मग तसंच. आणि सर कसं आणि आहे, सौर किती असतील? सौर सौर आता बसवायच्या मागा लागले आता. पण इथं कसं आहे, आता बऱ्याच ठिकाणी सोयी झाल्या, पण आर्थिक अडचणीमुळे तो शेतकरी तेवढं करू शकत नाही ना. ड्रीप पैसा नसतोय सगळ्या ड्रीपला 90% अनुदान असतं. असतं, पण प्रत्येक जण ते ऑनलाईन करत नाही. बाकीच्या लोकांना तर अजून पण माहित नाही असं. आणि केलंय ऑनलाईन तरी वर्षभर 2 वर्षभर त्याची वाट बघत बसावं लागते. ते एखाद दिवस केलं नाही तसं. आराखड्यात नावाला ऑनलाईन मध्ये तुमचं सिलेक्ट झालं ना की तुम्हाला लगे मिळतं.
इकडे काही तसं तर नाही अजून काही. तुमच्याकडे कृषी सहाय्यक म्हणून असेल की माणूस? आहेत ना, पण ते काही लक्ष नाही देते हो. आता आपण कागदपत्र अपलोड केले ना का ते म्हणतात आमच्याकडे दिसतच नाही. 3 वर्षे झाडं लावून आंबे लावून झालं. आता आंब्याचे तर आम्हाला अनुदान भेटलं नाही 1 वर्षाचं आंब्यांचं हा अनुदान भेटलाच नाही. असं का? हा. म्हणजे आता त्याला चालू वर्षात खरा येतील काही. म्हणजे मग मला काय म्हणायचं आहे की तुमचा असा प्रश्न आहे का की तुम्हाला भुईमूग गहू हे सोडून भाजीपाला करायचा आहे पण लाईट नाही? लाईटही नाही रस्ताही नाही आमच्याकडं. लाईटचं आम्ही त्या नाही. सगळ्या डोक्यावरच वाहतूक रस्त्यावर काढायचं. रस्त्यांची गैरसोय आहे. रस्त्याची गैरसोय आहे. तुमच्या गावातनं तरी किती भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील? पहिले होते ना, पहिले लोक कारले करायचे, काही करायचं होते सगळेच आता जेवढे भरपूर कारले करायचे. बर हा. रोजच्या 2-3 गाड्या चालू राहायच्या एका दिवसात. त्यावेळेस रस्ता होता का? तेवढ्यात रस्ता नव्हता, फक्त किरकोळ शेतकरी होते तेवढे, बाकीचे पाईपलाईन नव्हत्या करे. मग कारले करत होते म्हणतायत की? हा, करायचे तेव्हा. आता आम्ही तिकडं काहीतरी व्हायरल आलं. व्हायरस आला होतच तिथून नाही ते. होत नाही ते. व्हायरस आहे आम्ही. नाहीतर पहिले कारले भरपूर राहायचे. पण आता ना जेवढं शेतकरी आता प्रत्येकाच्या पाईपलाईन केले ना, तर मग आता रस्ता यायला थोडा प्रॉब्लेमच आहे. पहिली त्यांची बांधा बिंदावर पण गाडी जागेवर येत होती, आता येत नाही. वातावरणामुळे इकडे जागेचं लगेच काही ना काही झाडातलं तर उष्णता जास्त, उष्णतेमुळे पण हे होते. नाही, मला अजून पण समजली नाही बरं का तुमची समस्या. मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, आपण चर्चा कशासाठी करतोय की पीक पद्धतीमधला बदल. आता तुमच्या पहिल्या बोलण्यात काय येते की तुमच्याकडे कारले खूप करायचे, त्यावेळेस रस्त्याची समस्या होती. हां, ऐका तर माझं, त्यावेळेस रस्त्याची समस्या होती, तरी 2-3 गाड्या कारले तुम्ही करायचा. त्यावेळेस पाण्याचीही समस्या असणार आहे, रस्त्याचीही समस्या असणार आहे, लाईटचीही समस्या असणार आहे, तरी कारले करत होता तुम्ही आणि आता करत नाही. आता व्हायरस येतो त्याच्यावर. हां, मग ही समस्या आहे, व्हायरस येतो ही. मग टोमॅटोवरही तसंच होतंय, टोमॅटो ही सुकवा येतो त्याच्यावर, वांग्यांवर सुकवा येतो. वांग्यांवर सुकवा येतो. बरं, आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या गावामध्ये ही सगळी समस्या असताना तरी भाजीपाला करणारे शेतकरी असतीलच ना? किती असतील ते? मोजके शेतकरी असतील, 100, 50, 60, 20 शेतकरी निघतील. 10-20. बरं, मग आता तुम्हाला भुईमुगाला पाणी द्यावंच लागतंय. ते काही जणांकडे उपलब्ध नसेल भुईमुगाला द्यायसाठी सुद्धा, ते शेतकरी भात झाल्यावर काय करतात मग? उन्हाळ्याभर जागा पडतेच राहते. जागा पडीत राहते बाकीच्यांची. हा आहे, पण जगायसाठी काय करतात? बाहेर स्थलांतर करतात. मग कसल्या कामावर? बिगारी काम, कोणती जी मजुरी भेटली ती. इकडं बाहेर नाशिक नाशिकपर्यंत बरं, कोणी असे मग खडी भरायला जात आहे, कोणी खडी फोडायला जात आहे, असं. असे कामात जातात. बरं, म्हणजे तुमचं कारलं व्हायरसमुळे घेत नाही तुम्ही, आणि वांगा आणि टोमॅटो सुकव्यामुळे घेत नाही. आणि फळबागा आहेत काय? हा, आंबे आहेत. किती वर्षापासून घेत आहेत आंबे? आंबे ना मागच्या वर्षीच आले ते थोडेसे. नाही काही यांचे बाकीच्यांचे आहेत त्यांच्या इथे बरेच वर्षापासून, बाकीच्यांचे 10 वर्ष झाले असे. असे डायरेक्ट काय समजा असं नाही, बांधायला लावलेले आंबे आहेत, आंबे आहेत तसे पूर्ण हे त्याचं चांगलं येते उत्पादन. केशर आंबा का? हा, ते त्याचं चांगलं उत्पादन आहे. दुसऱ्या बागा कुठल्या नाहीत, फळबागा? नाही दुसरे. ते आंबे आहेत. काजू आहेत, बाकी नाही, काजू नाही बाकीचे यांच्याकडे. ते किरकोळ 1-2 झाडं अशी आहेत. काजू. हे फक्त हिरव्या दासांचेच त्याला काजू आहेत. तुम्ही टोमॅटो घेत होत त्यावेळेस कसं उत्पादन होतं तुमचं? नाही, उत्पादन चांगलं आहे तर भाव असला ना मार्केट तर उत्पादन निघतं आहे. पण आता सर्व खर्च वाढल्यामुळं ते परवडतं. पण आता एक पावडर समजा मारायला गेला आपण एक हात, एक टिपाचं औषध जर मारायला गेलं तर 1000-2000 रुपयाच्या पुढेच येते. म्हणजे पहिल्यापेक्षा खर्च जास्त आहे आता, उत्पादन खर्च जास्त. उत्पादन खर्च जास्त आहे. बरं, ते जर मालाची आवक समजा जास्त असली तर बाजार पण राहणार नाही. नाही, बाजारभाव इतर समस्या सगळ्याच पिकांबाबत आहे, सगळीकडेच आहे.
म्हणजे बाजारभाव नसतो, कधी 4 रुपये असतं, कधी 40 रुपये असतं. आता चांगला भाव आहे पा टोमॅटोला, आता भाव आहे चांगला. चालू वर्षी नुकसान झाल्यामुळे बरेचशा तांबट्या गेल्या म्हणून बाजार आहे. म्हणून मालाची आवक कमी आहे ना. तुम्ही किती वर्ष घेत होता टोमॅटो? हे 4-5 वर्ष केले तांबटे. बर 4-5 वर्ष. त्याच्यातलं तोटा झाला असं किती वर्ष होती? तोटा 3दा तोटा झाला होता, 2दा फायद्यात होतो. 2दा फायद्यात होता. 3दा तोट्यामध्ये खर्चही निघाला नाही असं किती वेळा होता? 3दा झाला, खर्च पण निघाला नाही. खर्चही निघाला नाही. ते नेमकी ज्यावेळेस समजा चालू व्हायच्या पिरियडला ना सुकवा आला, पूर्ण सुकून गेले. मग ते जे 4-5 जाळ्या निघायला लागल्या तेव्हा मग उत्पन्नच निघालं नाही ना. पूर्ण वावर चांगला असला तरी निघायचं माल. 2 वेळा फायदा झाला त्यावेळेस तो भात आणि भुईमुगाच्या तुलनेत किती झाला जास्त? भरपूर फरक पडायचा. भरपूर ना. भरपूर फरक. भात आणि भुईमुगापेक्षा. हां. तरी किती? ते समजा आपल्याला जर समजा भाताचे लाख झाले तर त्याचे 2 लाख होते. हां, भाताचे दुप्पटच, दुप्पटच. भाताच्या दुप्पटच होत होता. आणि औषधाचा खर्च तुम्ही पहिल्यांदा टोमॅटो कुठल्या वर्षी केला? तर 2 वर्ष झाली मी करतच नाही आता. नाही, पहिल्यांदा सुरुवात कधी केली ती? हा 15-16 केली ती का असा 2015 तरी मी या 21-22ला अशी केली. 21-22 त्या वर्षीपेक्षा खर्च परत वाढत गेला. वाढत चाललं. इकडं भाजीपाला तुमचा काका बोला तुम्ही. भाजीपाल्याला एवढं जर तांबोटी लावली, एवढं झाली, पुढच्या वर्षी ते झाडात लावली ना, होणारच नाही, सुकवेलीच जाते. म्हणजे डबल होत नाही वस्तू. म्हणजे तुम्ही सुकव्याला कुणाला विचारलं नाही काय कशामुळे येतोय तो? काय कशामुळे येतं? पाणी धरत आपले थांबत नाही. तुमचं होतं का भाजीपाला कधी? नाही भाजीपाला. पहिल्यापासून कधीच नाही. तुमचं काका? मेथी पहिल्यांदाच. तिथं गेल्या वर्षी काय केलं तर? बर कांद्याचं कसं झालं तुमचं? कांद्याला एकदम मार्केटच भेटला नाही. मार्केटच नाही कांदे चालू आहे. चांगल्यापैकी होते यंदा, पण बाजारच नाही. लसूण लय होता, लसूण पण गेला असा. लसणाला पण मार्केट. माझ्याकडे अजून 1 क्विंटल भरेल एवढा आहे. कांदा नाही, लसूण. असं का? मार्केटला जर 30-40 रुपये आहे तर एकूण गाडी करून जायचं. 27 रुपये किलोनी दिलं. बियाणं किती 280 रुपयाने आणलं का मला? 400 रुपयाने. नाही 280 मी ओढत आणलं. हा मागच्या वर्षी बियाण्याच्या वेळेस लय माग. आमच्याकडे तर 400 रुपये होता. 400 रुपये. मी 280 मागच्या वेळेस लसूण लावायच्या वेळेस 400 रुपये भाव होता. तुम्ही पहिल्यांदाच गेल्या वर्षी लसूण केलता का? हा, पहिल्यांदाच केलं. आणि कांदे त्याच्या आधी किती वेळा केले? कांदे चालू वर्षीच केलं ते, मागच्या वर्षी केलं ते, पण ते खायपुरतेच केलं ते आपण. बर पण चालू वर्षी मग जास्त लावले तो लसूणही भरपूर होता. मी तो 2 चक्कर कांदा नेला तर 2 चक्कर बाजार नाही भेटला. 2 चक्कर मार्केटला कांदा घेऊन जाईल, हा 2 चक्कर नाही भाव भेटला. एकदा 6 रुपयाने गेले, एकदा 9 रुपयाने. लसूण 27 रुपये किलोनी दिलं. ते दिवस मी एक ना डाळी भरून पण नेला. तसं जरी असेल तर हे म्हणताय त्यांना टोमॅटोमध्ये चांगला फायदा झालता. नाही टोमॅटो होता. तसं कांद्यात तसंच कांद्याचंही आहे. आता ज्याचा कांदा येईल ना, आता 3000 रुपये भाव आहे आमच्याकडे कांद्याला. आता सुरू 2700 ते 3000. टमाटे होता इकडे पण बरेच शेतकरी करतात, पण बाजार नसला ना तर तो माणूस एकदम रिवश होऊन जातो असं. नाही, भांडवल जर निघून गेल्यानंतर दुसऱ्या वेळेस तो भांडवल तयारच होत नाही ना. हे भुईमुगाचा मग कसा ते भांडवल तरी निघत आहे बुवा असं. हा भांडवल तरी निघत आहे. नफा कमी आहे पण पैसे तरी तोटा होत नाही जास्त. मेहनती कमी आहे, पाणी एवढं लागत नाही त्याला. फक्त एकदा फुटलं त्याने कमाल. वातावरणामुळे म्हणजे मालाला कलर इकडे राहत नाही म्हणावा असा, त्याच्यामुळे भावही भेटत नाही. टोमॅटोला का? हा तांबटीचं पण. भोपळा किती जणांचा आहे इथं? तिथं आमचा दोघा तिघांचाच आहे. तुम्ही कसं म्हणजे भोपळा लावावा कसं काय वाटलं तुम्हाला? ते असंच आमची एकदा असं नियोजन झालं आम्ही मार्केटला ना, मग दोघं तिघांना सांगितलं चला आता आपण भोपळा लावून झाली तयारी.
एक शेतकऱ्यासाठी गाडी नाही गाडी का? येत नाही. दोन चार जास्तीत शेतकऱ्यांनी जास्त लागवड करायची तेव्हा ते गाडीची गाडी सोय होती बुवा. 4-5 जण मिळून असेल तर हा. मग तसंच का मिळून केलं नाही असं म्हणते मी. हा? 4-5 जण मिळून असेल हा. तर पाठवायला सोपं होतं. मग तसे 4-5 का झाले नाहीत तयार? आता आम्ही फणसपाड्यातले 2 जण आहेत आणि आम्ही एकूण 3 जण आहेत, 5 जण घेतो. 5 झाले हा. तर तुम्हाला आता ते गाडीचं परवडते हा. न्यायला. मग गाडीवाल्याला भाडा परवडतोय बुवा असं. त्याला 30 रुपये जाळी मागा भाडा द्यायला. हां हां मग त्याचा आहे भाड्याचा, त्याला डिझेल पाणी निघून 1000-1 रुपये झालं पाहिजे बुवा असं. तुमच्या पाहुणे मंडळीमध्ये कुणाकुणाकडे टोमॅटो भाजीपाला असतो? हे गाव सोडून दुसऱ्या गावला नातेवाईकात? नातेवाईकात का? हम्म. आहे तिकडं आमची दिगडोली पट्ट्यात आहेत ना, ते आमचे नातेवाईक तिकडं आहेत ना, ते भरपूर करतात. त्यांचं कसं आहे त्यांना? ते त्यांचं लय ओव्हरलोड राहते शेत. हां आता माझ्या मोठ्याचा एक मुलगा आहे ना, हा. त्याची 50-60 जाळी भोपळा दुधी निघते भोपळा. असं का? हा. आणि टमाटे जवळजवळ 150-200 जाळी टमाट्याची. असं ना? हा. ते किती वर्षापासून करतायत? ते दर वर्षी करत आहे ते. मग ते करता त्यांना कसं शक्य होतंय? त्यांना का तोटा होत नाही? त्यांची इकडं काय माहिती वातावरण, आमच्या इकडं वातावरणात त्यांना तोटा होत नाही म्हणजे तुम्हाला नाव साहेब बेडवर बेडवर शेती पूर्ण बेडवर केली बेडवर जाते आहे. भाजीपाला अशी आपल्यासारखी सरीवर आंबा नाही. बेडवर त्यांची केली ना जाते, जागा आहे पीक असते खाली. त्यांची. म्हणजे मोकळं पाणी कोणत्या 8 शेतीला दिवस देत ते नाही. 8 दिवस 8 दिवसांनी ह्या ताई जे सांगतायत का नाही, ह्या ताई सांगतायत एक, ह्या ताई सांगतायत ते महत्वाचा मुद्दा मला वाटतो हा, का? ते महत्वाचं. बेडवर आहे आणि ड्रीपवर आहे. हो, पूर्ण शेती- भाजीपाला ड्रीपवरच पाहिजे. तुमचं भोपळा कसा आहे? ना असं पाण्यावरच आहे. आता तांबडला आणि इकडे पण बेड मारता नाही. बेड मारता बेड नाही असं नाही. बेड ट्रॅक्टर मारता तुम्ही तिकडे पण टोमॅटो केलं तर त्यावेळेस पण असं मोकळ्या पाण्यावरच केली? मारता. हा मोकळ्या पाण्यावर केलं त्यावेळेस. बर बर बर. पूर्वी आम्ही आता जरी वरती इकडे ड्रिपवर राहताना तरी ते होते. हां हां. लोट पाणी नाही, मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्ही छान माहिती सांगितली की तुमचे पाहुणे तुम्हीच सांगताय किती किलोमीटर येईल इथून ते? इथून ना आता वारा टिटवेची पुढे तरी साधारण ते 50-60 किलोमीटर येईलच ते. 50-60 धरून 60 किलोमीटर आहे असं आपण पकडूया. 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर. आता 60 किलोमीटरवर तुमचे पाहुणे नातेवाईक 100-125 जाळी टोमॅटो, 50 जाळी भोपळा काढतात आणि ते गेले 10 वर्षापासून करत असतील का? जास्तच? जास्त झाले असे म्हणजे जास्तच. हा. त्यांचे वडील. तर मग तुम्हाला असं वाटलं नाही का की ते जशा पद्धतीनं करतायत तसं आपण करायला पाहिजे? आणि तेवढ्यात आमच्याकडे पाण्याची सोय नव्हती. त्यांची पहिल्यापासून होती पाण्याची सोय. काय आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे अशी मोटरच आहे बुवा. कांतो विहीर बागायतच असेल. आपल्याकडे उत्पन्नच नाही करायला आपल्याकडे भांडवल नाही. आपल्याकडे भांडवल त्यांची तेवढं ना नाही. त्यांची ना पहिल्यापासून पाईपलाईन आहे बुवा असं. पाईपलाईन राहून दे ना. पाईपलाईन राहून दे. आपल्याला भांडवल नाही ना करू शकत. नाही नाही, भांडवल हा विषय नाही याच्यामध्ये येत मला वाटतं. भांडवल विषय कसा आहे माहिती आहे का? त्यांनी ही सुरुवात केली, कधी तर सुरुवात केली असेल 15 वर्षापूर्वी पकडा आपण. त्यांनी 15 वर्षापूर्वी सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्याकडे तर कुठं भांडवल असणार आहे? सुरुवात करताना कुणाकडेच? आता आमचा जिल्हा जो आहे हा पूर्वी ज्वारी आणि बाजरी असं उत्पादन करायचं. आता सगळ्यात जास्त फळबागा आणि टोमॅटो बिमॅटो ते आहे. ना पहिल्यापासून जास्त कांदे करत होते. हां, कांद्यातून टोमॅटो कडं